jungle. सर्वपक्षीय कृती समिती महापालिका प्रशासनाच्या विरोधात होय आंदोलन. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन चुकीच्या कारवाई करून आंदोलकांच्यावर पोलीस केसेस घालणाऱ्या कृतीच्या विरोधात आज त्यांनी दिलेल्या नोटिसाची होय करून मारुती चौकात आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्ह्यात होणारी आंदोलने याची माहिती आंदोलनात असणारे कार्यकर्ते प्रशासनात देत असतात. काही आंदोलनात पोलीस प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांच्यात बैठक घेऊन समन्वय करतात आणि आंदोलनकर्ते ऐकत असतात आणि तरीही पोलीस गुन्हे दाखल करत असतील तर मग पोलिसांच्या बरोबर जिल्हा महापालिका प्रशासनाबरोबर संवाद करण्याची गरज काय? इथून पुढे कोणत्याही प्रकारचे आंदोलनसंबंधी पत्र, बैठक, संवाद साधायचा नाही असे अगोदरच ठरवण्यात आले आहे. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि महापालिका प्रशासन यांचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटिसांची होळी मारुती चौकात करण्यात आली. सतीश साखळकर, कॉम्रेड उमेश देशमुख, तानाजी सावंत, शंभूराज काटकर, विराट कोकणे, कुलदीप देवकुळे बर्वे, नितीन चव्हाण, रवींद्र वयवडे, आशिष कोरी, वसीम मुल्ला, किरण कांबळे, उत्तम कांबळे, नितीन मिरजकर, राकेश दडनावर, मोहन चोरमुले, रेखा पाटील, सुजाताताई इंगळे, सुवर्णा कोकण, योगेश पाटील व बहुतांश नागरिक उपस्थित होते. महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्या विरोधात आंदोलन करतोय. हे आंदोलन आम्ही जे सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे जे कार्यकर्ते आहोत, त्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस, दबावाखाली केसेस दाखल करून आमचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आम्ही जिल्हा प्रशासनाला आणि आयुक्तांना आवाहन करतो की असा तुम्ही जर का आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातनं आमचा आवाज दाबला जाणार नाही, उलट उसळी मारून आम्ही पुढे येऊ. आणि आयुक्त साहेब, तुम्ही केसेस घालून दमाल तर आम्ही आंदोलन करणार आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचं आंदोलन हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे. तुमच्या ज्या कारवाया चालू आहेत ते सर्वसामान्य जनतेला वेगळा न्याय, धनदांडग्यांना, महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांना, राजकीय लोकांना आणि बिल्डरना वेगळा न्याय, अशा पद्धतीनं तुमचं काम चालू आहे. येत्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलनं करू, पण तुमच्या दबावाला बळी पडणार नाही. आणि जिल्हा प्रशासनाला आमचं आव्हान आहे, पोलीस प्रशासनाला तो आमचं आव्हान आहे की ज्याला आयुक्त साहेब अशा काहीतरी चुकीच्या केसेस घालत असतील तर त्याची शहनिशा झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि मग या कार्यकर्त्यांवरती कारवाई करायची की नाही हे ठरलं पाहिजे. जर आयुक्त दबाव करत असतील आणि केसेस घालत असतील तर याचा परिणाम उलट होईल आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम आयुक्त करत आहेत.